प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केलेला आहे. स्वदेश प्रॉपर्टी असेल, कातोरे साहेब असतील, आमचे सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँडवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचार्याला विचारा, आतापर्यंत माझ्याशी 26 वर्षात एकाही बँडवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ज्यांना आता आम्हाला देणाऱ्यांनी दिलाय, त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हायचं काही काम नाही. आता फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की ते ट्रोल करा का, हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न आहे. मी किती सांगितलं तरी 1.5 लाख रुपये जरी देऊन सोन्याची नळी आणली तर कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही, हा सिद्धांत. म्हणजे सोन्याच्या नळीत जरी घातलं तरी त्याच्यामध्ये ते होणार नाही. त्याला एक शब्द सांगतो बाबा, सांगू का शास्त्रीय? हा सांगू का? विश्वामध्ये जेवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथांमध्ये श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, ओम नमोशी. पण सांगदेव 65 लिहिताना सांगदेव 65 मध्ये 3 गोष्टी अशा आल्यात. एक हठयोगी आहे आणि एक ज्ञानयोगी आहे. सांगदेव महाराज हठयोगी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोगी आहे. हठयोग्याकडून आलेलं पत्र ज्ञानयोग्याकडे येत आहे तेव्हा ते कोर आहे, आणि ज्ञानयोग्याकडून पत्र जात आहे ते हठयोग्याला जात आहे. त्यामध्ये 65 ओव्या आहेत आणि 65 ओव्यांमध्ये 3 ओव्या अशा आहेत. ज्ञानोबाईने इतके सुंदर 3 शब्द वापरले. अलंकार तुम्ही कोणताही करा आणि त्याला कोणताही आकार द्या, पण अलंकार सोन्याचं सोने पण सोडत नाही. कपडे तुम्ही कोणती घ्या, कापड सूत सोडत नाही. आणि गुळ तुम्ही कापा, फोडा, भुगा करा, पाण्यात भाजवा, शिजवा, गुळ त्याची गोडी सोडित नाही. तसं समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीची लोक, तुम्ही त्यांना काही करा, ते त्यांचा मूळ स्वभाव सोडू शकत नाही. पण अशी माणसं जरूर पाहिजेत. त्यामुळे आपल्या चुका ध्यानात येत नाही. प्रथमतः तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांचं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण वेळ जास्त झालाय. तुम्ही माझ्यासाठी जेवढं प्रेम आतापर्यंत टिकवलं, हे तुमचं माझ्यावर, मी तुमचा मुलासारखा आहे असं प्रेम समजून शेवटपर्यंत प्रेम राहावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या कार्यक्रमाला देशमाने साहेबांचं अनमोल सहकार्य मिळालं आणि हा कार्यक्रम कातोरे साहेब, देशमाने साहेब भक्त परिवारानेच केला.